नमस्कार. भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आहे ना, मी तुम्हाला एक नवीन अशी ब्लाऊजची डिझाईन आणि बाहीची पण डिझाईन दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. या अगोदर मी बऱ्याचशा ह्या बाहीची डिझाईन बनवलेली आहेत, पण बऱ्याच कस्टमरला तीच डिझाईन आवडते. आणि कधी-कधी असं होतं, आपलं काम जर व्यवस्थित असलं ना, तर कस्टमर तीच-तीच परत रिपीट डिझाईन सांगतात. तर माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे. जवळ-जवळ 7 ते 8 म्हणजे कस्टमरनी म्हणजे गिरायकांनी ही डिझाईन माझ्याकडून बाहीची करून म्हणजे बनवून घेतलेली आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने जेवढी बाही असते तेवढ्याच बाहीचा म्हणजे तेवढ्याच मापाचा डबल कपडा आपल्याला घ्यायचा असतो. ही बाहीची डिझाईन मी तुम्हाला अगोदर दाखवते आणि नंतरून मग आहे ना, पाठीमागचा काय ना, मी लेसचाच वर्क असा गळा घेतलेला आहे. तर बघा, इथं मी 2-2 इंचावरती असे 4 टिक मार्क करून घेतलेले आहेत. अशा टिक मार्क करून घ्यायच्या आणि दोन्ही साईडनी करून घ्यायच्या. याच्यासाठी आपल्याला त्या मिऱ्या म्हणजे घड्या व्यवस्थित पडल्या पाहिजे ना, याच्यामुळे आपल्याला कपडा जास्त लागतो, कारण डबल कपडा लागतो बाहीचा. तर या बघा, अशा पद्धतीने बऱ्याच मैत्रिणींनी ही डिझाईन केली पण असेल. जर केली असेल तर कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी ही बऱ्याच म्हणजे साखरपुड्यावरती मी गेल्या वर्षी पण बऱ्याच म्हणजे साखरपुड्याच्या साड्यांवरती नवऱ्याच्या मी केलेली होती ही डिझाईन. आता ही पण मग साखरपुड्यालाच घालायची आहे त्यांना साडी, त्याच्यावरतीच मी डिझाईन केलेली आहे. आणि खूप अर्जंटली त्यांना ब्लाऊज पाहिजे होता. अगदी मी कमीत कमी वेळामध्ये ही डिझाईन तयार करून दिली, कारण त्यांनी याच्या अगोदरच खूप म्हणजे जवळजवळ 10-15 दिवस अगोदर ब्लाऊज टाकले होते. पण मग मला वेळ भेटला नाही, कारण खूप सारे कपडे आलेले आहेत शिवायला. तर मग जसा वेळ भेटला तसे मी गिऱ्हाईकांचे कपडे काढत असते ना. तर त्यांचा फोन आला की मला ब्लाऊज तयार करून द्या म्हणून. मग मी लगेचच तयार करायला घेतला. तर बघा, अशा दोन्ही साईडनी अशा मिऱ्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या. घड्या व्यवस्थित आल्या पाहिजे आणि व्यवस्थित प्रेस करून हाताचीच प्रेस करायची. आणि नाहीच होत तर मग पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित. म्हणजे पिना लावल्या म्हणजे कसा आकार जो आपला आहे ना, तो प्रॉपरली तसाच राहतो आणि फिनिशिंग खूप छान येते पिना लावल्यानंतर. जेव्हा आपण वरून शिलाई मारणार आहो ना, तर घड्या वगैरे अजिबात कुठं चुरगळणार वगैरे नाही पिना लावल्या तर. तर त्याच्यामुळे ही बाहीची डिझाईन करताना ना, शक्यतो पिना व्यवस्थित लावून घ्यायच्या, म्हणजे प्रॉपरली फिनिशिंग येते आणि डिझाईन खूप छान अशी येते. हे आता इथं बघा, मी इथं पिना लावून घेते आहे. खूप म्हणजे खूप घाईमध्ये हा ब्लाऊज मी तयार केला, पण त्या गिऱ्हाईकाला पण तसंच पाहिजे होता. मग म्हटलं चला असो, कायमचे गिऱ्हाईक असले का मग त्यांना नाही म्हणवत नाही. तर बघा, त्यासाठी अगोदर बाही हे अशा पेपरावरती काढून घ्यायच्या. आपल्याला वरच्या भागाला जेवढा म्हणजे प्रॉपरली 9.5 इंचाची बाही आहे, तर खाली खाली बाहीच्या खाली काठ येणार आहे. तर त्या काठाचा मेजरमेंट घेऊन विथ वरच्या ज्या आपल्याला ज्या मिऱ्या पाडून जी बाहीचा पफ आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. त्याचं माप मेजरमेंट विथ खालचं असं दोन्हीचं पण 9.5 इंच आला पाहिजे. ह्या हेतूने व्यवस्थित माप घेऊन घ्यायचं आणि मग नंतरून जो काठ आहे ना, बाहीचा वरचा माप घेऊन घ्यायचा आणि मग नंतरून उरलेल्या मापाचा खालचा काठ घ्यायचा. आता मी इथं बघू शकता, हा बाही पेपर कटिंग करून घेतलेली, पेपरवरती काढून घेतलेली आहे आणि मागची पुढची साईड पण व्यवस्थित बघून घ्यायची. आता मी ती कट करून घेते हे आणि ह्या पिना व्यवस्थित काढून घ्यायच्या. मग नंतरून अगोदर कट करून घ्यायच्या, नंतरून पिना काढायच्या. तर याच्या अगोदर मी बऱ्याच गिऱ्हाईकांच्या ही बाहीची डिझाईन घेतलेली आहे ब्लाऊजवरती. तर बघा, इथं आपला ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि आता ह्या पिन आहे त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. तर इथं आहे ना, हा काठ माझ्याकडनं जास्त होत होता, त्याच्यामुळं मी ते 1.5 इंचचा कट केलेला आहे. कारण छोटा माप आहे ना, मला वाटतं 28 छातीचा माप आहे तो, आणि त्यांना डिझाईनचं पाहिजे होता. असो, माप कितीचा पण असो, पण प्रत्येकाची हौस असते की अशा डिझाईनचा ब्लाऊज घालाय किंवा तशा डिझाईनचं असतं. आणि ती एक म्हणजे कशी ती अपेक्षा असते प्रत्येकी म्हणजे या स्टिच करणार आहे करून. तर बघा, इथं हा एवढा काठ उरत होता, त्याच्यामुळे म्हणजे तो कट करून घेतला. आणि आता मग बघा, असं सिध्या बाजूवरतीच असं ठेवून घ्यायचं आणि आता आपण आतमधून अस्तर लावणार आहोत. मग तात्पुरती मी तुम्हाला ही बाही अशी दाखवते. अशी शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर दुमडून परत वरतून अशी दाबटीप मारून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर मला लाईक जरूर करा.
तर बघा इथं आपली बाई ही पूर्ण तयार झालेली आहे. फक्त आता अस्तर लावायचं बाकी आहे. आता पिना व्यवस्थित काढून घ्यायच्या. खूप सुंदर असा बाही आणि लूक खूप छान येतो अशा बाहीला. तर मग हे बघा असं टच बटन लावून घ्यायचं व्यवस्थित. आता आपल्याला पाठीची डिझाईन तर पाठीची डिझाईन लेसच लावणार आहे. मग गळ्याचा आकार मी असा घेतलेला आहे आणि तो मी बिना कॅनव्हासचा गळा तयार करणार आहे. तर तुम्ही पुढं बघाच व्हिडिओमध्ये. हा शिद्या बाजूवरनं अस्तर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित गळ्याच्या बाजूने पण टीप मारून घ्यायच्या आणि पाठीमागच्या साईडने पण व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि जो उरलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा. त्यात पूर्वी गळ्याचा आकार कट करून घ्यायचा, कारण आपल्याला गळ्याला दापटीप मारायची आहे. त्याच्यामुळं इथं बघू शकता इतका सुंदर गळा येतो ना, कारण ब्लाऊज पीसच खूप छान आहे. त्याच्यामुळं गळ्याचा आकार पण खूप छान आलेला आहे. आता इथं असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, जेणेकरून जे आपली प्रॉपरली फिनिशिंग म्हणजे जो आकार आहे तो व्यवस्थित येतो. आणि मग आतमधची बाजू वरती करून घ्यायची. तर इथं बघू शकता आता तुम्हाला मी दाखवते. इतका छान असा गळ्याचा आकार आलेला आहे ना. आणि कधी कधी होतं बरं का असं, जेव्हा आपण एखाद्या कस्टमरचं खूप घाईत ब्लाऊज शिवला ना, तो प्रॉपरली त्याची फिनिशिंग म्हणा खूप सुंदर असा येतो हे. आणि कधी कधी आपण एवढा मन लावून ब्लाऊज शिवतो तर तो कुठं ना कुठं थोडाफार असा किंचित असा बिघडतो. पण असं होतं बरं का, प्रत्येकाच्या बाबतीत होतं असं. तसंच माझ्या पण बाबतीत मी इतका घाईत हा ब्लाऊज शिवला, पण इतका सुंदर आलेला आहे ना. तर कुठेही म्हणजे मला टिप वगैरे मारायची गरज पडलेली नाही. प्रॉपरली आपण टिप तर म्हणजे फिटिंगनुसारच मारत असतो. पण मग फिटिंग जर व्यवस्थित घेतली तर जास्त टिपा वगैरे मारायची गरज पडत नाही. पण आकार व्यवस्थित आला पाहिजे. तरी तर बघू शकता इतका छान असा गळ्याचा आकार आला होता ना, कारण त्या गिऱ्हाईकाला मला संध्याकाळपर्यंत ब्लाऊज द्यायचा होता. त्याच्यामुळं मग मी अगदी कमी वेळामध्ये तो ब्लाऊज तयार करून घेतला आणि विथ कमी मापाचा आणि कटोरीचा होता. त्यांना प्रिन्स कट आवडत नाही, त्याच्यामुळं मग कटोरीचाच मी शिवून दिला. तर इथं बघा आता असा आखून घ्यायचं जो आकार आहे तो गळ्याचा. आता इथं मी मधच्या साईडने छोटी लेस लावणार आहे आणि बाहेरच्या साईडने जो मी खडूने आखलेला आहे त्या साईडने मी थोडीशी ब्रॉड म्हणजे मोठी लेस लावणार आहे. तर इथं बघा कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लेस लावू शकता किंवा कस्टमरच्या म्हणण्यानुसार लावू शकता, त्यांना कशी पाहिजे असं. फक्त जेव्हा आपण जो गळ्याचा आकार आहे जिथं कोन आहे तिथं ती जी लेस आहे तिथं व्यवस्थित दुमडली ना, तर प्रॉपरली आपला गळ्याचा आकार येतो आहे. तर इथं बघू शकता खूप सुंदर अशी ती लेस पण आहे, छोटी आहे पण खूप छान अशी आहे. आणि व्यवस्थित दुमडून घेतले ना तर मग आकार पण बघू शकता इतका छान असा आलेला आहे ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. म्हणजे आकार तुमचा कसा बी असो, फक्त लेस लावण्याची जी आपली पद्धत असते ती व्यवस्थित असायला हवी. तर बघा इथं आतमधच्या आता छोटी जरी लेस असली तरी डबल टिप मारायला अजिबात विसरायचं नाही, कारण आपली ती फिनिशिंग असते. आणि कधी कधी काय होतं, एका धुण्यामध्ये लेस वगैरे निघते. त्याच्यामुळं मग आपला जो कामाचा व्यवस्थितपणा आहे तो टिकून ठेवण्यासाठी डबल टिप मारत जायची. तर बघा इथं मी आता ही सोनेरी कलरची लेस लावते आहे साईडने. ती पण खूप छान अशी आहे, कारण तिचा लुकच एवढा छान आहे ना, तो ब्लाऊजला खूप शोभून असा दिसतो. आणि कधी पण काठाच्या कलर कॉम्बिनेशनवरतीच लेस लावत जायची, जेणेकरून म्हणजे तो कलर खूप छान येतो आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते, कॉम्बिनेशन छान जमतो त्याच्यामुळं. तर बघा इथं आता मी ती ही ब्रॉड लेस लावून घेतलेली आहे आणि त्याला मी डबल टिप मारून घेते आहे. आता डबल टिप मारून झालेली आहे. बघा किती छान असा गळ्याचा आकार आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता खूप सुंदर असा दिसत होता गळा. मला तर इतका आवडला ना, तो खूप छान म्हणजे प्रॉपरली आकार जशाचे तसा आला. तर इथं बघा मी असं आता प्रॉपरली शिवून झालेला आहे आणि कस्टमरला द्यायचं आहे. तत्पूर्वी म्हटलं चला व्हिडिओ काढून घेऊ. तरी पाठीमागचा बटन माझ्याकडनं लावायचा राहिला होता, पण म्हटलं व्हिडिओ काढून घेऊ आणि नंतर लावू. कारण कस्टमरचा मला फोन आला होता का ताई माझा ब्लाऊज झालेला आहे का नाही. तर मी म्हटली हो झालेला आहे, तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. कारण त्यांचा आहे ना उद्याचा साखरपुडा आहे, त्याच्यामुळे मग त्यांना घालायचा होता. तर बघा
आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, इतका छान असा ब्लाऊजचा लूक आलेला आहे ना, तुम्ही बघू शकता. अगदी प्रॉपरली बाही तर आलेली आहे. तर मग चला, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे जे व्हिडिओ बघितले नसतील ते बघा आणि नवीन नवीन शिका. खूप छान असा ब्लाऊजचा लूक आलेला आहे. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.